लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरकणी महोत्सव हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून, राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये अशा चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन होत आहे, तर त्यासाठी मी इथे उपस्थित आहे। आणि ह्या शिबिरासाठी जेवढे रुग्ण येतील त्यांच्या मायनर शस्त्रक्रिया असतील तर इथेच आपण करणार आहोत आणि जर काही आणखीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागत असेल, ऍडव्हान्स काही ट्रीटमेंट लागत असेल तर त्यांना त्या पद्धतीने ऑपरेशन करून घेणार। दुसरा एक प्रश्न असा की जिल्ह्यामध्ये 3 दिवसापासून सतत जोरदार पाऊस होत आहे, किती नुकसान आहे शेती पिकांचं आणि पंचनाम्या संदर्भात काय सूचना पंचनामा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि आम्ही सर्वजण ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना मला सांगायचंय की कुणीही घाबरून जाण्याचं काम नाही, जेवढे नुकसान झाले त्याच्या आपण पंचनाम्याची सूचना दिलेल्या आहेत। कडून रुग्णालयामध्ये शिवसेनेकडून खरं तर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सविस्तर सांगाल या कार्यक्रमाबद्दल? खरं तर राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा 60वा वाढदिवस हा आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष असा साजरा करत आहोत आणि या एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमाअंतर्गत आरोग्यविषयक विविध उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहेत। यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे ज्या लहान बच्चूंना हृदयाला जन्मता छिद्र आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये ASD BSD म्हणलं जातं, अशा लहान बच्चूंच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया या आपण ठाण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटल आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत करून देतो। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये याच अनुषंगाने कॅम्प सुरू आहेत। त्यातीलच एक कॅम्प आज हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याचा मिळून या आपल्या परभणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पार पडलेला आहे। याच्यामध्ये जवळपास 117 लहान बच्चूंची नोंदणी झाली आहे, त्यांची 2D इको तपासणी सुरू आहे आणि या 2D इको तपासणीनंतर ज्या लहान बच्चूंना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना परभणीमधून ठाण्याला सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये प्रवासाचा जो काही खर्च असेल तो देखील या शिबिराच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने केला जाणार आहे। त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहे। ठाण्यामध्ये रुग्ण आणि पालक त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था मोफत केली जाणार आहे आणि या सगळ्या सर्जरी पूर्णतः निशुल्क पार पडल्यानंतर, यशस्वी पार पडल्यानंतर जेव्हा हे सगळे बच्चू रिटर्न येतील तेव्हा साधारणतः दिवाळीच्या दरम्यान आपण या सगळ्या मुलांचा निरोप समारंभ, एक आनंद मिळावा यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या लहान बच्चूंचा याच ठिकाणी परभणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण घेणार आहोत। या शिबिरासाठी प्रचंड मेहनत घेतलेले सर्वश्री शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदजी भरोसे असतील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोमनाथजी हाटेकर असतील, यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि सर्वात महत्वाचं या रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर लक्ष्मीवार सर, डॉक्टर बडे मॅडम, डॉक्टर भिसे सर, या सगळे डॉक्टर मंडळी, या नर्सिंग या हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ असेल, सर्व कर्मचारी, सर्व ज्ञातज्ञ, सगळे सहकार्य या शिबिराला सहकार्य करणारे यांचं मी मनापासून आभार मानतो। कारण केवळ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा डोळ्यासमोर, हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवून ही सगळी मंडळी एकत्र आल्यामुळं आजचा हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे। आणि या कार्यक्रमाला, या स्तुत्य उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या, आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या या परभणीच्या पालकमंत्री तथा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज एवढा दिवसभराचं शेड्यूल व्यस्त असताना त्यांनी आज कार्यक्रमाला जवळपास 2 तास वेळ दिला आणि हा सगळा उपक्रम समजून देखील घेतला। आणि येणाऱ्या काळामध्ये जे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे उपक्रम परभणी जिल्ह्यामध्ये होतील त्या सगळ्या वैद्यकीय मदत कक्षाच्या उपक्रमांना आपला पाठिंबा राहील अशी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी त्यांचं देखील मनापासून आभार मानतो। आणि सर्वात शेवटी आपण प्रसार माध्यम ज्यांच्यामुळे ही सगळी माहिती परभणी, नांदेड आणि या हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेली आणि त्याच्यामुळे उदंड असा प्रतिसाद या शिबिरांना पाहतोय। खरं तर जेवढी शिबिरं घेतो आपण, डॉक्टर अमोल गीते सर इथं असतील, 50-60च्या वर आकडा जात नाही तपासणीसाठी, पण मगाशी 117ची नोंदणी झाली होती, आणखी नोंदणी चालूच होती, त्यामुळं 200 पार झाली आहे नोंदणी। त्याच्यामुळे मला वाटतं खूप यशस्वी या शिबिराची सांगता आता होते।